आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. So glad to back in the Mumbai mansion. एकदम जीव धगधग झाला. भूत चांगला, भूत दिवसानंतर पाहिल्यानंतर एक नंबर वाटत आहे. काय केलं तू एवढे दिवस माझ्याशिवाय? खेळत होतो का आता भांडत मस्त 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 खेळला पण खूप भारी. पण टी शर्ट वगैरे भारी दिसतोय. खरंच का? मस्त एक नंबर. अक्षताई आली, अक्षताईला मिठी मारली आणि जे तिचे पहिले जे पार्टनर होते म्हणजे मित्र मैत्रीण होते त्यांच्यासोबत भेटला वगैरे. फिनाले आलाय आणि सगळे फ्रेंड्स घरी आहेत, सगळे कंटेस्टंट्स घरी आहेत. घर भरल्यासारखं वाटतंय. नवीन दिवस, सगळेच एक्स कंटेस्टंट आलेले आणि खुशीचा माहौल होता. क्या होता काजल? क्या बोल रहा था ये? व्हाट? मतलब तुम्हारे रिगार्डिंग कि तुम्हारी फाइट्स हो रही थी. आय डोंट फील Yes, लाइक sir. सेइंग इट टू यू. क्या क्या? आय डोंट फील लाइक सेइंग इट टू यू. Why? मेरी मर्जी. You have to tell me. I was his mentor first. बॉस. हाँ, of course I was. बॉस. हा बट इट इज रिलेटेड टू मी. मला कळलंच पाहिजे की काय झालं होतं काय नाही. काय मी बघत पण होते. त्याचा परफॉर्मन्स नंतर चांगला व्हायला पाहिजे होता, ना की तो नेगेटिव्ह व्हायला पाहिजे होता, ना की तू त्याला शिवाय माझ्याशी बोलते. असं ओव्हर ऍक्टिंग करून काय माझ्याशी नाही. बोलते. माझ्याशी बोलते. ओव्हर ऍक्टिंग असं काही माझ्याशी नाही. बोलते. सॉरी. आयु मला दिसत नाहीये तू. मी नाही नसून तर- पण या घरात खूप आहे. तू असून पण शून्य आहेस. हा फरक आहे आपल्यात. हे खूप क्लिअर होतं. काजल काय क्रिश साठी किंवा तिला कुठलाही पार्टनर दिलं ती त्याच्यासाठी कधीच खेळणारी मुलगी नाहीये. ती मुलगी सेल्फिश आहे. स्वागत 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 आहे तुम्हा सर्वांचं. यांचं तर आहेच, हे तर इथेच आहेत. मंडळी, आज माझ्या मनामध्ये आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावना आहेत. दुःख या गोष्टीचा की आज आपल्या या गावरान ब्रो सिटी सुंदरी यांचा आपल्या मुंबई मॅन्शन मधला हा शेवटचा दिवस असणार आहे. पण आनंद या गोष्टीचा की आपले आजी माजी गावरान ब्रोज आपल्या सिटी सुंदरी सगळे आज एकत्र आलेत. आज आपण इकडे धमाल मस्ती आणि आपला टास्क आज आपण एकत्रपणे करणार आहोत. तर चला टेन्शन बाजूला ठेवून सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि शहराला राम राम. मी श्रेयस तळपदे आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या रियालिटी शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. सडनली मला असं वाटायला लागलं आपण परत पहिल्या दिवशी आलोय. कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना परत मुंबई मेन्शन मध्ये येऊन? एकदम भारी सर. श्रेयस सर आले आणि मग ते सगळं नॉस्टॅल्जिया आणि मेमरीज परत आले की सर यायचे आणि मग टास्क सांगायचे की आता असं असं करायचं आणि मग गप्पा गोष्टी व्हायचा. तर मग ते सगळं परत रिपीट होत होतं आणि मग खूप भारी फिलिंग होती. अक्षता, आल्या आल्या रडलीये सर मी. हो. खूप मनापासून माझ्या फ्रेंड्सना भेटले. असं खूप भारी वाटलं, खूप भारी. अच्छा. काजलला भेटलीस? हो, आल्या आल्याच. हो. हो, कसं वाटलं भेटून? सगळं व्यवस्थित? वाटण्यासारखं असं काय वाटलंच नाही सर मला की काय वाटावं. अच्छा. पहिला पण नव्हतं एक्झिस्ट, आता पण नाही करत, तर पुढं पण नाही करणार. ओ अच्छा. एक्झिस्टन्स, ओ माय गॉश. सो पंकज, तू सांग गावामध्ये काय गोष्टी बदलल्या? जे मोठे अधिकारी PSI सर वगैरे जे काही येत हा. असतात ते उलटे म्हणजे आमच्या गावातलेच गाईड वगैरे हा. आहेत. ते त्यांच्याकडून म्हणजे फोन वगैरे करून घेतात का आम्हाला त्याच्यासोबत भेटण्यात वेळ आहे का त्यांच्याकडे. म्हणजे विचार करा सर, किती म्हणजे खुशी असेल आम्हाला. वाह वाह, चलो व्हेरी गुड. पाहुणे सगळे आपल्याकडे आलेत म्हणून आज त्यांच्याशी जास्त गप्पा चालल्यात. पण आता तुम्ही सगळे एपिसोड म्हणा किंवा सोशल मीडियावर म्हणा काय 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 बघून आलात, तर म्हणून मला आता तुम्हाला विचारायचं आहे, एक जोडी जी डिझर्विंग आहे हा शो जिंकण्यासाठी आणि एक जोडी जी डिझर्विंग नाहीये, त्यासाठी आपण एक छोटासा सेटअप मागवून घेऊया. सेटअप आणा प्लीज. सगळ्यात आधी पंकज, जे तुला वाटतं त्या गावरान ब्रोच्या गळ्यामध्ये
हे तुला चेन, हे लॉकेट घालायचे. जे फिनाले जिंकतील ते कोण आहेत? मला तर क्रिसला द्यायचं. मला वाटत नव्हतं की पंकज मला पात्रचा टॅग देईल, पण त्यांनी माहीत नाही कुठल्या कारणानं मला तो पात्रचा टॅग दिला. मला आवडला. जसे व्हिडिओ वगैरे बघितले, त्याची जे काय परिस्थिती आहे त्याच्या अनुषंगाने मी त्याला पात्र म्हणून असं ठरवलं. ओके. रामामुळे पंकज बाहेर पडला होता, तर पंकजनी येऊन रामाला अपात्र हे ठरवलं. एक्सपेक्टेड होतं मला थोडं. मला असं वाटतं की हे पात्र मला अथर्वला द्यायचं आहे, कारण अथर्व खूप छान खेळतो आणि पब्लिक सपोर्ट पण खूप जास्त आहे. महाराष्ट्रातील सगळे लोक अथर्वला खूप जास्त प्रेम करतात, तर मला असं वाटतं की अथर्वला हे खूप डिझर्विंग आहे ऑनेस्टली. आणि अपात्र मला असं वाटतंय की मला क्रिशला द्यायचं आहे, कारण क्रिश बोलतच नाही, कन्फ्यूज दिसतोय, खूप शांत दिसतोय. काजलच दिसते, क्रिश नाही दिसते टू बी ऑनेस्ट. ते मला खूपच ऑब्विस होता तो प्रणाली आणि श्रुती बरोबर गोड गोड बोलायचंय, तिला घाण दिसायचं नाहीये. करंट सिच्युएशन आणि सिनारिओच्या हिशोबाने ऋषिकेश. रामाचे एफर्ट्स कुठेतरी कमी पडले असं मला वाटतं. दीपक चांगला खेळतोय आणि त्याचे मेंटोर बी चांगले शिकवतात. दीपक पण ऐकून घेतो आणि त्यांनी भरपूर काटा जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे मी त्याला पात्र दिलं. अपत्र रामाला. रामा कुठली गोष्ट ऐकत बी नव्हता, मनाचं खरं करायचा आणि तास पण चांगले खेळत नव्हता, त्यासाठी मी रामाला अपत्र दिलं. सुभाष येऊन रामालाच अपात्र देणार आहे मला माहित होतं, कारण स्टार्टिंग पासून त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी 36चा आकडा आहे. अथर्वची बाहेर भरपूर चर्चा चालू आहे. मला असं वाटतं का अथर्वची कणा दीपकला देतो. अर्जुन कडून एक्सपेक्टेड नव्हतं, अजिबातच नव्हतं. जिंकणार पाहिजे अथर्व आणि रेवती. आणि अपत्र ऋषिकेश, कारण गमात हे कमी केला. आणि what I have seen दुसऱ्या शो मध्ये जेव्हा कोई ऍक्सिडेंट होते तो तू घरी जात. घरी जातो. तो मला असं वाटतं की हे fair. ओके. पात्र मला असं वाटेल की दीपक प्रणाली. मला असं वाटतं की दीपकमध्ये ते विनरशिपच्या क्वालिटीज आहेत आणि मला त्याचा गेम पण स्टार्टिंग पासून खूप आवडतं. त्यांचं ते बॉन्डिंग वगैरे खरंच सगळं खूप आवडतं. तर मग मला असं होतं की मला पाहिजे होतं की दीपक आणि प्रणाली हेच जिंकावं. अपात्र आधीपासून मी रामाचा कॉन्फिडन्स मला आवडतो, बट तेवढा ते गेम मध्ये दिसून एवढं नाही आलंय. त्यांनी स्वतःच बोललं होतं की मी नाही स्टार्टिंग पासून एवढं मेहनत घेत होतो किंवा मी एवढं लक्ष देऊन नाही खेळत होतो. मे बी त्याला नाहीच आहे इंटरेस्ट, म्हणून मग मी रामाला अपात्रचं दिलं. श्रुती आणि ऋषिकेश आहे आणि कॉमेडी पण आहे. ते कॉमेडी पण आहे. नाही कॉमेडी कॉमेडी म्हणून त्यांना मी ऋषिकेश. हां. ओके. आणि अपात्र मन लावून जास्त नाही करता रामा.